हे यो गाइस, अ वेरी गुड मॉर्निंग एंड स्वागत है आप सभी का एक नए वीडियो में। एंड आज कुछ ट्रैवल नहीं, कुछ रास्ते पे कुछ नहीं, कुछ रोडमैन नहीं, आज सीधा डेस्टिनेशन पे आ गए तुम लोगों का रोहन। एंड अभी आपको मेरे गूगल में डेस्टिनेशन दिख रही है क्या? तो अभी आप पीछे देख ही लो एक बार। सो ये ऐसी कुछ है हमारी आज की लोकेशन। एंड लुक एट दिस बीच मैन, दिस इज देवगढ़ बीच एंड देवगढ़ इज लोकेटेड इन कोकण। एंड जिन लोगों को पता नहीं, कोकण है महाराष्ट्र में। फॉर अ क्विक इन्फॉर्मेशन, आई लिव इन सातारा एंड सातारा से हमने ट्रैवल किया है अराउंड 265 किलोमीटर्स यहाँ पे आने के लिए। फॉर पुणे पीपल अराउंड आपको ट्रैवल करना पड़ेगा 365 किलोमीटर्स एंड फॉर मुंबई पीपल इट इज़ अराउंड 510 किलोमीटर्स। यहाँ पे आने के बाद देखो यार, मतलब कितना क्लीन बीच है और पानी भी इतना साफ़ है। एंड यहाँ पे आने के बाद ना, मतलब सच में बोलूँ, आई हैव बिन टू गोवा, लेकिन यहाँ पे आने के बाद गोवा से भी अच्छी वाइब्स आ रही है। भीड़ देख लो, भीड़ भी कम है। राइट नाउ इट सुबह के 9 बज रहे हैं। एंड अभी एक बात कि ये बीच का मेन अट्रैक्शन क्या है? बीच तो है यार, बीच तो पहली चीज़ है, लेकिन सेकंड अट्रैक्शन देखो। ये कभी देखा है बीच पे विंडमिल्स? मतलब ये तो भी मुझे 1 2 3 4 5 6 ही दिख रहे हैं, लेकिन उस तरफ और बहुत सारे विंडमिल्स हैं। एंड यार ये नज़ारा ना काफ़ी सुंदर दिखता है देखने के लिए। एंड जब भी शाम को सनसेट होता है तभी यहाँ पे सन होता है, यहाँ पे विंडमिल होते हैं, यहाँ पे बीच है और यहाँ पे मैं हूँ। बाय द वे दिस इज रोडमैन रोहन व्लॉग्स, नॉट व्लॉग्स, दिस इज रोडमैन रोहन व्लॉग्स तो हम करते हैं। हेलो, बैक टू रोडमैन रोहन एंड यस दैट्स मी, जो अभी शैडो में दिख रहा था, बातें कर रहा था पीछे से। तो अभी थोड़ी बहुत बातें कर लेते हैं। तो मैं ये बीच पे कैसे आया, ये आपको डाउट होगा। डाउट नहीं होगा, मतलब फिर भी छोड़ो यार, कुछ डाउट नहीं होगा। तो हम लोग कल एक्चुअली निकले थे हमारे घर से यार, सातारा से अराउंड सुबह 7 बजे। एंड बीच में थोड़ा रुक के फोटोज वगैरह निकाल के हम लोग यहाँ पे अराउंड पहुंचे 2 बजे। जर्नी वॉज ऑफ अराउंड 5-6 आवर्स एंड बीच में और 1-2 घंटे ऐड कर लो तुम लोग, क्योंकि इधर उधर रुकना स्टॉप लेना हो ही जाता है। एंड ऑल्सो हम लोगों ने किया है कार से ट्रैवल। हम लोग हमारी वेन्यू प्लस स्विफ्ट भी लेके आए, तो मैं आपको बाद में दिखाऊंगा हम लोग कौन कौन आया है। अभी तो फिलहाल मैं ही हुई बीच पे अकेला, और कार से आए तो इसलिए मोस्ट ऑफ द टाइम मैंने ड्राइव किया। एंड इसी वजह से मैंने कुछ ज्यादा व्लॉग नहीं किया रास्ते पे। दिस बीच इज वर्थ राइडिंग योर बाइक। अगर मैं बाइक से आता तो मैं मोटो व्लॉग करता, क्योंकि रास्ते तो बहुत मस्त है। बीच बीच में थोड़ा कच्चा पक्का पैच था, लेकिन स्टिल रास्ते मस्त है। अभी मैं दिखाता हूँ आपको मैं किसके साथ आया हूँ। तो वहाँ पे जो लोग दिख रहे हैं आपको, वो मेरे पापा है, वो मेरे मम्मी के फोटो खींच रहे हैं। तो हम तीनों एक गाड़ी में आए वेन्यू में। एंड ऑल्सो अगर आप लोग ये एक्सपेक्ट कर रहे हो कि मैं अभी नंगा हो गया इस बीच में नहाने जाने वाला हो, तो ऐसा कुछ नहीं होने वाला, क्योंकि मैं कल आ गया था और मैंने कल वो सब कर लिया, नहा लिया मैंने कल। मस्त एकदम मस्त वाला नहा लिया। अगर आप अपने छोटे छोटे बच्चों के साथ आने वाले हो, आप एज इन मेरे दोस्त लोग नहीं, इफ समवन इज वाचिंग रैंडमली, किसी को ये सजेस्ट हो गया, यूट्यूब ने सजेस्ट कर दिया, और अगर कोई बड़ा आदमी देख रहा है जिसके छोटे छोटे बच्चे होंगे, तो आपको वरी करने की मतलब कुछ चिंता नहीं है, क्योंकि यहाँ पे जगह जगह पे, मतलब अभी थोड़ी देर में जब भीड़ बढ़ेगी तब कोस्ट गार्ड्स होते हैं, लाइफ गार्ड्स होते हैं, हर जगह पे येलो टी शर्ट में खड़े रहते हैं। कल हम लोग भी आए तभी भी थे, और वो लोग ना यहाँ पे एक पर्टिकुलर बॉर्डर की है, उससे आगे जाने ही नहीं देते। उससे आगे गया कि इधर वो भीड़ होता है ना, भीड़ जैसी सिट्टी मारना चालू होता है। मुझे इस देवगढ़ के बीच पे कुछ मछलियाँ दिख गई है, देखो अभी मैं दिखाऊंगा आपको। तो ये ऐसी कुछ मछली है जो मुझे देवगढ़ के बीच पे दिख गई है। तो ये पहली मछली, इसका नाम है कंटेंट पावर। ये दूसरी मछली जो नाच रही है, मिस्टर ओमकार। और ये तीसरी मछली जिसका नाम भी शार्क है, राजगढ़ का शार्क एंड ये चौथी मछली केकड़ा अभी रोडमैन रोहन का भी टर्न आ गया है। अभी हम जाके फोटो निकालते थोड़े। एक्चुअली मैं उधर ऊपर जाने वाला था, वहाँ पे, अच्छा छोड़ो, जो आप पे भी ये इधर ऊपर विंडमिल है ना, वहाँ पे स्टेयर्स है, वहाँ पे जाने वाला था, लेकिन बीच में इधर मछलियाँ दिख गई, खेकड़े दिख गए, तो अभी मैं रुकता हूँ, वापस जाएंगे। तो
तर नमस्कार मित्रांनो, आता आपण बॅक टू मराठी आलो आहे. खाली आपण हिंदीमध्ये होतो, आता आपण मराठी येते. याचं कारण मी तुम्हाला थोड्या वेळात सांगेल. तर बेसिकली इकडे मिस्टर शुभम आपला आता कॅमेरामॅन आहे आणि आपण आता एक गोष्ट सांगू. आपण आहे देवगड बीचवर आणि देवगड बीचचे मी तुम्हाला 2 अट्रॅक्शन सांगितले. हे 3rd अट्रॅक्शन दॅट्स फ्लाइंग कोकण. हे फ्लाइंग कोकणद्वारे देवगड झिपलाईन ॲडव्हेंचर लॉंगेस्ट कोस्टल आहे. हे 3rd मेन अट्रॅक्शन आहे, देवगडची लॉंगेस्ट झिपलाईन, जिचं अजून ओपनिंग झालं नाही. काइंड ऑफ 3 तारखेला ओपनिंग होणार आहे, पण ही अर्ली ऑफर चालू आहे आपल्यासाठी. जोक. चला आता आपण शुभमसोबत एका ठिकाणी जाऊ आपण गप्पा मारायला. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत फ्लाइंग कोकणचे जे ओनर आहेत ते आहेत आणि त्यांच्याकडून आपण थोडीफार याची अजून माहिती घेऊन घेऊया. तर काय सांगाल याच्याबद्दल? माझं नाव श्रीकांत जोईल आणि माझी बहीण वैष्णवी जोईल. की आम्ही इथे मूळचे देवगडचेच आणि देवगडमध्येच असताना काहीतरी देवगडमध्ये ॲडव्हेंचर स्पोर्ट्स काहीतरी आणावा, त्यामुळे टुरिझम बूस्ट होईल हा पहिल्यापासून विचार होता. तेच असताना गेल्या 2 वर्षापासूनचा प्रयत्न होता झुई प्लॅन इन्स्टॉल करायचा. तर 2 वर्षाचा जो प्रयत्न अर्धवट उरलेला तो, कारण आम्ही दोघं वर्किंग असल्यामुळे मुंबईला असायचो. सॅटर्डे संडे थोडं काम करायचो या झी प्लॅनच्या बाबतीत. मग ते आम्ही या कोविड पिरियडमध्ये इथे असताना आम्ही 7 महिने झाले आम्ही इथे आहोत. तर त्यामध्ये उरलेलं काम पेंडिंग होतं आमचं काम. ती पूल करण्यापासून ते पिलर रेस करण्यापासून जे काय होतं ते आम्ही पूर्ण केलं आणि मग झिप लाईन पूर्णत्वास नेली. आता ही जी झीप आहे ही महाराष्ट्राची सर्वात मोठी आणि भारतातली ही समुद्रकिनाऱ्याची पहिली झिप लाईन आहे, ज्याची लांबी आहे 575 मीटर, म्हणजे 1885 फूट लांबीची अशी असलेली आहे. आणि पूर्णपणे आंतरराष्ट्रीय दर्जाचं टेक्निक्स आणि ते इक्विपमेंट्स यूज करून आम्ही सर्वांची सुरक्षेची काळजी घेऊन ही झीप इन्स्टॉल केलेली आहे. 108 kgच्या एका व्यक्तीने सुद्धा ही झीपचा राईड घेतलेला आहे. आणि तसं अजून एक गोष्ट म्हणजे आमच्या देवगडातले एक आमचे आजोबा आहेत, 84 इयर ओल्ड, आणि देवगडमध्ये ते इतके वर्ष स्थायिक असल्याने त्यांना म्हणजे त्याच्यामध्ये 2 गोष्टी होत्या की देवगडमधल्या काही लोकांनी म्हणजे जे मुंबईत स्थायिक आहेत त्यांनी काहीतरी केलं आहे, मुलांनी हे बघण्यासाठी ते खास आले. आणि दुसरं त्यांच्यामध्ये तो एवढा हॅपीनेस होता की देवगडमध्ये म्हणजे ही कोकणातली महाराष्ट्रातली पहिली आहे आणि ती सुद्धा देवगडमध्ये झाली. त्याचा आनंद होता आणि ते अनुभवण्यासाठी ना त्याच्या अगोदर 2 दिवस कंटिन्युअसली येत जात होते इकडे. त्यांनी पहिलं बघितलं इथे काय झालं, कॉन्फिडन्स आला की नाही इकडे जी मुलं जी काही प्रोसेस आहे, जी काही टेक्निक आहे, सगळी कॉन्फिडन्स झाल्यानंतर मग त्यांनी 3rd डेला ही इथे इव्हनिंगला राईड घेतलेली. आणि बाय द वे मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, तर या झिपलाईनची कॉस्ट आता आय गेस 26 तारखेपर्यंत 300 रुपीज आहे. आणि 3 तारखेला याचं ओपनिंग होणार आहे. तुम्ही तिथे बोर्ड पाहिला असणार त्याच्यानुसार. आणि 1 मोर थिंग की इथे मी पाहिलं 18 एज अबाव आहे ना, तर लहान मुलांसाठी पण काही चालू होणार आहे का? आता आपण 18 एज अबाव असं तिथे आपण मेन्शन केलं आहे, पण कसं असतं की जर त्यांचं वेट जर ते अबाव 40 असेल ओके अँड एज इज अबाव 13 तर तरी आम्ही त्यांना अलाव करतोय. पण बिलो 13 मुलं लहान असल्याने कधी त्याची पॅनिक होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे आम्ही पूर्ण त्याची काळजी घेऊनच पालकांना विचारल्याशिवाय. आणि आता 1 मिनिट, मी डायरेक्ट न्यूज रिपोर्टर सारखी फिलिंग येते मला. कंटेंट पॉवर 1 मिनिट फ्रेम मध्ये यावं. तर आपला दादा जो आता जाऊन आलाय, काय सांगशील कसं वाटलं? मी परत जायला तयार आहे, तिकडेच गाडी लावली. नाही ठीक आहे, एक स्मॉल एक्सपिरियन्स. छान एक्सपिरियन्स होता. म्हणजे आधी मी ऍक्च्युली खूप आधीपासून देवगड बीचचं मला अट्रॅक्शन होतं विंडमिल्स वगैरेमुळे. आणि मला ते मी जस्ट आता रिसेंटली लॉकडाऊन नंतर जे न्यूज मिळाली ना की इकडे जे प्लॅन सुरू आहे तेव्हापासून तर मी डबल एक्सायटेड होतो. आणि खूप छान वाटतं. एकदम पहिल्यांदा मला थोडंसं वाटत होतं की हाईट उंच आहे, पण जेव्हा तुम्ही जातात मग ऑलरेडी ते एवढं इथे ऑलरेडी सेफ्टी चेक करतात ना, तर तुम्हाला ते लावून बसून बघतात गेट, तर तिथेच कळून जातं की नाही ठीक आहे आता काही नाही. त्याच्यामुळे तर आज दुसऱ्यांदा तर अजून खूप मजा आली. काहीच विषय नाही. आता मी जाईल तर मी तुम्हाला अजून छान डीप मध्ये रिव्ह्यू देईल. पण मला माहिती आहे हे असे आपले मराठी माणसं भेटल्यावर समजून जातं की सगळं सेफ अँड साऊंड असणार आहे. तर आपण आता जाऊ आणि चेक म्हणजे काय मजा करू. आणि ठीक आहे, दिस इज रोडमॅन रोहन सायनिंग ऑफ.
तर आता मला माहीत नाही याच्यात आवाज रेकॉर्ड होतोय की नाही, पण आपण तिकडून निघालो ना तर आपण इथे येऊन पोचतो. तुम्हाला 360 व्ह्यूमध्ये कळलंच असणार. आणि इथे हा मयुरेश आहे, त्याने मला इथे उतरवलं आहे आणि खूप भारी काम करताय तुम्ही. थँक्यू. चलो चले. हे थोडं बघायला डिफिकल्ट वाटतं पण नाही आहे, मजा येते. हॅलो, थँक्यू. कडक मजा आली. तर मग आता फायनली आम्ही इथे शेवटच्या स्पॉटवर आलो आहे, तिकडून इथपर्यंत. आणि तुम्ही नक्कीच ते 360मध्ये बघितलं असणार. आणि आपल्यासोबत आपले पप्पा पण आहे. आता तुम्हाला माहीत नसणार तर हे रोडमॅन रोहनचे पप्पा आहेत. आणि येस, कॅशिंग पप्पांनी पण केलं आहे. आणि हे खूप भारी आहे आणि तुम्ही एकदा नक्कीच करा, मी तुम्हाला सजेस्ट करेल. आणि कधी कधी ना इथे त्या साईडने पण हवा असते आणि या साईडने पण हवा असते, म्हणून मग इथे आपला स्पीड स्लो होऊन जातो. म्हणून मग हे अशा प्रकारे इथे एका दोरीची सुविधा केली आहे. आणि हवा रिव्हर्स आहे, म्हणून खाली हा दादा आहे तो आपल्याला तिथून इथपर्यंत घेऊन येतो. म्हणून त्याचं पण काही टेन्शन नाही. आणि तिथून इथपर्यंतच यायचं यार, म्हणून घाबरायची पण काही गोष्ट नाही. खूप भारी आहे दादा, जाम भारी एक्सपिरियन्स होता, एकदम भारी वाटलं. आज काय झालंय, वारा आहे ना हो फिरलाय, त्यामुळे हा जवळ थोडासा त्रास व्हायला लागला. चालतंय. नाहीतर आपल्याकडे जर नाहीतर गेले 2-4 दिवस म्हणजे सुरुवात केल्यापासून डायरेक्ट रॅम्पवर येत होते. आज इथून विंड एवढ्या प्रेशर मध्ये आहे ना, तुम्हाला तिथे पुश करते, त्यामुळे स्पीड कमी होते. काही नाही, पण एकदम भारी एक्सपिरियन्स आहे. आणि ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू. एक नंबर जागा आहे, तुम्ही नक्कीच या इथे, मी सजेस्ट करेल. आणि हे बघा, हे असं ओढून इथे आणतं. इथे येऊन आपल्याला पायवर करायची, इथे काढायचं आणि इथून हार्डली असेल 15 मिनिटांची वॉक परत तिथपर्यंत. आणि इथे तुमच्या गाड्या पाक असतात. तुम्ही हे बघू शकता, आता ज्या लोकांचं वेट असतं ते लोक बरोबर शेवटपर्यंत पोचतात, पण काही लोक मध्ये हवेमुळे अटकतात. अँड दिस इज हाव इट इज. येस, इथं भरपूर इथपर्यंत आले, मी तरी रस्त्यातच अटकलो होतो. मी मराठीत बोलत होतो कारण ही सगळी लोक मराठी होती. आणि मराठी लोकांसोबत आपल्या आपल्या भाषेत बोलणं ना तर ते मनापर्यंत जातं. तर तुम्ही त्यांच्यासोबत इंग्लिश वगैरे पण बोललं तर डोक्यापर्यंतच जातं, असं म्हणणं असतं बाबा. माझं म्हणणं नाही, मी कुठेतरी वाचलं होतं. त्या माणसाच्या भाषेत बोलाल तर त्याच्या मनाला लागेल. जर तुम्ही नॉर्मल कन्व्हर्सेशन लँग्वेजमध्ये बोलाल तर त्याच्या डोक्यापर्यंतच जाईल. तर मग शेवटी चांगलं असतं, मराठी लोकांसोबत मराठीच बोलायचं, मजा येते. आणि आता अपन बैक टू हिंदी स्विच हुआ। तो अपनी बीच वाली एक्टिविटी होने के बाद हम लोग वापस अपने रूम पे आ गए थे एंड हम लोग अभी फ्रेश वगैरह हो गए। एंड यू कैन सी आई एम वेयरिंग मोटर स्पोर्ट। इसके पहले आई वाज वेयरिंग कड़क स्वभाव तो सापला है। तो अभी मैं खड़ा हूँ रोड पे एंड एक चीज़ दिखानी थी आपको, ये पीछे वेन्यू है एंड अभी मैं कैमरा स्विच कर लेता हूँ। तो देवी और सज्जनों, आप ज़रा यहाँ का मस्त ऐसा व्यू देख लो, हमारे रूम के सामने क्या है। यहाँ पे रात को तो बहुत ही औसम व्यू था। यहाँ पे रात को एक्चुअली हर जगह पे बोट खड़ी थी और बोट के रात में लाइट ब्लिंक होते रहते हैं, चालू बंद चालू बंद चालू बंद। तो एकदम मस्त दिखने के लिए था, एकदम मस्त वाला व्यू एंड एकदम मस्त वाला धूप। एंड देखो यहाँ पे यस छोटे छोटे मासे, તમને એક मासा देतो ना आता। नहीं नहीं नको नहीं हो चला आता भूक लागली आहे, चला राज घेऊन चला हो पप्पा भूक लागली। चलो अभी अपने को गाड़ी चलाने की है, कल जैसे आज भी गाड़ी चलाने का काम अपना ही है। आई एम ड्राइवर बन के आया हूँ मैं ट्रिप में, ऐसा कुछ नहीं, मजे भी बहुत कर रहा हूँ। अभी मिलते हैं सीधा होटल पे, बहुत गर्मी है भाई इधर। एंड अभी आप लोग देख सकते हो होटल के बाहर बहुत वेटिंग है क्योंकि ये होटल काफी फेमस है देवगढ़ में। एंड हम लोगों ने ऑलमोस्ट हर दिन यहीं पे खाया है। मासे खायला बसले होगा, मासे खायला बसले, गोरे गोरे मासे, खेकडा। दिस इज वेज थाळी। खेकडा काय खातोय? मटन थाळी। आपण मटन खातोय? ओके, आपण तर मस्त फिश खाणार।
तो अभी मैंने सुरमई थाली ऑर्डर की थी एंड आप देख सकते हो ये सुरमई थाली भी काफी अच्छी है एंड सुरमई भी काफी बड़ी देते हैं ये लोग। इसके एक दिन पहले मैंने प्रॉन्स थाली ट्राई की थी एंड वो भी काफी लिट थी। और नॉन वेज तो अच्छा ही यार, एंड वेज लोगों का भी कोई टेंशन नहीं क्योंकि वेज खाना भी अच्छा मिलता है। तो एकदम मस्त सा पेट भर गया है, एकदम भारी वाला होटल होता। एंड अभी हम अपना आज का व्लॉग यहीं पे एंड कर ले क्योंकि अभी हम लोग जा रहे हैं अपनी नेक्स्ट लोकेशन पे, लेकिन वो भी मैंने इसमें दिखा दिया तो ये व्लॉग बहुत बड़ा हो जाएगा। तो अभी अपन मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में। आई होप आपको ये व्लॉग अच्छा लगा होगा। मैंने ट्राई किया क्योंकि मैं यहाँ पे ज्यादा एंजॉय बहुत कर रहा हूँ, व्लॉग कम कर रहा हूँ, आई डोंट नो क्यों, लेकिन बस मुझे आपको एक इन्फॉर्मेशन देनी थी यार, अपने महाराष्ट्र में बहुत सारी अच्छी अच्छी जगह है। एंड ऑल्सो आई व्लॉग्ड इन हिंदी क्योंकि मैं तो मराठी बोलता हूँ हमेशा, लेकिन हिंदी लोग भी बहुत होते हैं जिनको पता नहीं है अपना महाराष्ट्र कैसा है, अपना महाराष्ट्र कितना सुंदर है। तो दिस हिंदी ब्लॉग इज फॉर पीपल जो लोग घूमना चाहते हैं, जिनको ट्रैवलिंग पसंद है। तो यहाँ पे भी आओ, एक बार मजे करो। तो बस पसंद आया होगा तो प्लीज लाइक कर देना, शेयर कर देना एंड एज ऑलवेज सब्सक्राइब कर देना रोडमैन रोहन को। और अच्छे अच्छे ब्लॉग लेके मिलेंगे, नई नई जगह एक्सप्लोर करेंगे। सो रोडमैन रोहन साइनिंग ऑफ फ्रॉम डे 1 ऑफ देवगढ़ ट्रिप। अभी निकलता हूँ, पप्पा उधर डांट रहे मेरे को। बाय बाय।